नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतोय. तुमचं कार्य ऐकलंय की वृद्धांसाठी तुम्ही खूप छान कार्य करत आहात. आपण आपल्या वाईच्या आश्रमामध्येही भेटलो होतो. तर अमृत वेल केअर सेंटर हे पुण्यामध्ये तुम्ही आता सुरू केलं आहे. मला थोडक्यात ऐकायला आवडेल की हे काम किती वर्षापासून तुम्ही करत आहात, त्याच्या मागची संकल्पना काय होती आणि सुरुवातीपासूनच याची आवड होती का? हे काम मी 2003 पासून करते. हे घडायला घरातच माझे वडील बेडरिडन होते आणि माझे आजी सासू बेडरिडन होते. एक खंत होती की माझ्या वडिलांची सेवा मी करू नाही शकले, सगळ्यात महत्त्वाचं. आणि आजी सासूचं पण करताना एक लक्षात आलं की ॲज अ डॉक्टर मी असताना तर असं झालं की बेडरिडन जेव्हा झाले तेव्हा पेशंटची सेवा करायला मला एवढा मोठा प्रॉब्लेम यायला. मी डॉक्टर असताना मला एवढ्या अडचणी येतात, तर नॉन मेडिकल पर्सनला घरामध्ये किती प्रॉब्लेम फेस करू शकतात. कुणी अटेंडंट जरी ठेवायचं म्हणला ना की त्याच्यावर विसंबून आपण कुठेही जाऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि ट्रेन स्टाफ आत्ता मिळत नाही. फ्रॅक्चर फिमर असेल, अल्झायमर असेल, पार्किन्सन्स, ह्या सगळ्यांना मेडिकल अटेंडंट लागतो. मग खंत होती, वडिलांची मी सेवा करू शकले नाही. मग विचार केला, म्हणलं चला, म्हणलं आपण केअर सेंटर सुरू करूया. म्हणून 2003 साली सोलापूरला आधार केअर सेंटरची स्थापना केली. तुम्ही आधी सोलापूरला काम करत होतात, मग त्याच्यानंतर पुण्यात आलात. हो. इथे सगळे पेशंट बेडरिडन आहेत की नॉर्मल पण आहेत? नाही, इथं येणारा प्रत्येक पेशंट हा मेडिकल नीड असणारच आहे. एक तर डिमेन्शियाचा आहे, पार्किन्सन्स आहेत, अल्झायमर आहेत, फ्रॅक्चर फिमर आहे, पॅरालिसिसचे पेशंट आहेत. इथं आल्यानंतर पॅरालिसिसचा पेशंट आपण फिजिओथेरपी, नॅचरोपॅथी, मसाज सगळं देऊन चांगलं करून 3 महिन्यामध्ये घरी पण पाठवलं आहे. इट इज अ मेडिकल युनिट आहे, ओल्ड एज होम नाही आहे. ओके. इथे नवीन सुरू करताना काही चॅलेंजेस आलीत तुम्हाला? आलीच असतील, ती कशी फेस केलीत? नाही, मला सगळ्यात अडचणी सोलापूरला आल्या. ओके. खरं सांगायचं तर सोलापूरला टोटली नवीन युनिट सुरू करताना एकतर संकल्पना नवीन होती सोलापूर ठिकाणी. आणि ॲज अ डॉक्टर म्हणून मी प्रॅक्टिस केली होती. माझा नवरा MD पेडॅट्रिक होता. पण हे फील्ड मला नवीन होतं केअर सेंटरचं. पण एक आहे, ती संकल्पना होती आपण काहीतरी समाजासाठी काही करायचं आहे, आपण डॉक्टर आहेत तर मेडिकल फील्डमध्ये करायचं. आणि वडिलांचा ती खंत होती, आपण करू नाही शकलो. म्हणून सोलापूरला आधार केअरची स्थापना केली. आधार केअरची स्थापना करताना पहिल्यांदा सुरुवात केली एक छोट्याशा फ्लॅटमध्ये. मग नंतर वाढत वाढत आता सध्या तिथं 80 पेशंट राहतात. मोठं युनिट आहे. आणि ह्याला सगळं योगदान समाजाचं आहे. समाज फार छान आहे. मी नेहमी ऑलवेज गिव्ह क्रेडिट टू द सोसायटी. आणि सगळ्यात माझ्या फॅमिलीमधनं पूर्ण मला सपोर्ट मिळाला. माझे आई असेल, सासू असेल, माझा नवरा असेल, मुलं असतील, ह्या सगळ्यांनी योगदान दिलं संस्थेमध्ये. आमचं घर म्हणजे संस्था आणि घर असं कधी वेगळंच केलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला ॲज अ फॅमिली म्हणून हे डेव्हलप केलं. इव्हन आधार केअरला पण मी फार मोठा काय म्हणतो आपण रिसेप्शन असं करत काय फापड पसारा वाढवलं नाही. घरासारखं आपण मेंटेन केलेलं आहे या लोकांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या लोकांना खरं लागतं सांगू का, प्रेम लागतं, आपुलकी लागतं. एक साधं म्हणजे मी सोलापूरमध्ये पण अनुभव घेतला, इथं पण एक तुमची हग असते ना, ती हग इतकं त्यांना कॉन्फिडन्स देऊन जाते. आणि तुमचं डाएट आणि वातावरण आणि त्यांना दिलेला तुम्ही एक प्रेमाचा झप्पी, याच्याने हळूहळू पेशंट इम्प्रूव्ह होत जातो. इथं पण येणारा पेशंट प्रत्येकजण बेडरिडन होता. आणि अगदी डायपर चेंज करण्यापासून, माझ्याकडे मेल अटेंडंट नव्हता, डायपर चेंज करण्यापासून केलं. ॲज अ डॉक्टर आम्हाला मेल फिमेल हे नसतोच आहे. आणि शेवटी म्हणायचे माझे वडील आहेत, वडिलांची सेवा करायला काय आहे. मग असं करत, आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदाची गोष्ट, सगळे पेशंट चांगले झाले. येणारा प्रत्येक पेशंट क्रिटिकल होता. आणि याचे जे बाकीचे आहेत ना, त्यांचे पेशंटचे नातेवाईकच तुम्हाला त्याबद्दल सांगतील, मी काय सांगण्यापेक्षा. तुम्हाला ही सेवा करण्याची आवड सुरुवातीपासून असली आणि त्याच्यामध्येच हे काम पण मिळालं, त्याच्याने तुम्ही खूप छान गोष्ट झाली तुमच्यासाठी असं म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं खरं सांगू काय, जेव्हा आनंदाने करताय, आनंदाने कसं समोरच्या, आज मी डॉक्टर आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं ठीक आहे, माझा नॉलेजचा आज समाजातनंच मी उभी राहिलेले, समाजामुळेच तर आज मी आहे. बरोबर आहे. मग ठीक आहे ना, समाजासाठी थोडं माझं ज्ञान देता आलं तर काय वाईट येतात. आणि या लोकांच्या शरीराचा आनंद एवढा असतो ना. आणि मॅडम आणि सगळे ऑर्डर्स उभे करतात बरं का.
घरामध्ये काही ऑर्डर उभे करणार नाही. इथं मला बरोबर मॅडम तुम्ही म्हणतात तसं ऐकतो बरोबर आणि ते इम्प्रूव्ह त्यांना लक्षात येतं ना मॅडम एवढं प्रेमही तेवढंच करतात. बरोबर. याला काही लागत नाही. मी खरं सांगू काय म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये संस्कृती मला विचारलं ना मेडिसिन पेक्षा प्रेमाची गरज आहे. मी मेडिसिन्स किती कट डाऊन केलेले आहे पेशंटच्या नातेवाईक पण सांगतील मी मिनिमम मेडिसिन्स आणि मी ऍक्च्युअली मल्टीव्हिटॅमिनवर जास्त भर देते. ऍक्च्युअली व्हिटॅमिन डेफिशियन्सी असते कळत नाही चेंज ऑफ द बिहेवियर्स होतात. माझ्याकडे एका ऑलरेडी आजोबा आहेत त्यांना शीशूचं काहीही कळत नव्हतं कुठेही काही करायचे अक्षरशः दिवाळीच्या वेळेला घरामध्ये त्यांनी सगळं रडा घातला होता. त्या परिस्थितीत माझ्याकडे आणलं आणि जेव्हा मी इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं B12 आणि D3 सिव्हिअर डेफिशियन्सी होती. ज्यावेळेला प्रॉपर मी मेडिसिन्स दिले इंजेक्टेबल्स दिले महिन्याभरामध्ये पेशंट अगदी व्यवस्थित झालं. आता ॲज गुड ॲज आपल्यासारखे नॉर्मल बाबा आहेत. ओके. मला एक आणखीन असं विचारायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की लोक असं म्हणतात की केअर सेंटरमध्ये सोडलं म्हणजे मुलांना त्यांना द्यायला वेळ नाहीये किंवा ते नेऊन सोडतात तिकडे किंवा नेऊन टाकतातच असा शब्द वापरतात किंवा घरात ते नको होते म्हणून तिकडे नेऊन टाकलं. नाही हे पूर्ण चुकीची संकल्पना आहे. ज्यांच्यावर ही वेळ येते त्यावेळेला त्यांना कळतं घर म्हणजे तुम्ही मेडिकल अटेंडन्स नाही देऊ शकत. त्यांना कुठंतरी प्रेम आहे त्यांच्या आई वडिलांची काळजी आहे की नातेवाईकांची काळजी आहे म्हणून ज्या ठिकाणी अशी सर्व्हिस होते त्या ठिकाणी ते ऍडमिट करतात. सोडणं वगैरे का कळ आणि त्यांना पैसेही द्यायचे आहेत ना सगळ्यात महत्वाचं. आणि मी त्या मुलांना ॲप्रिशिएट करते की त्यांचं आई वडिलांच्यावर प्रेम आहे म्हणून ते तिथे येऊन ऍडमिशन घेतात. कोणालाही कोणाचे आई वडील नको नसतात आणि घरामध्ये एखादा फ्लॅट असतो रूम नसतात आणि बट दिवसभर घरी गेल्यानंतर